शहरातील जालना रोडवरील सिडको उड्डाणपुलाजवळ हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू करत गॅस गळती रोखण्यात यश मिळवले होते। यासाठी महानगरपालिकेच्या मनुष्यबळाचा वापर आणि यंत्रसामुग्रीवर 9 लाख रुपयांचा खर्च झाला। हा खर्च वसूल करण्यासाठी अग्निशमन विभागाकडून HPCL कंपनीला 9 लाख रुपये भरण्याची नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती प्रशासक जी श्रीकांत यांनी दिली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 1 फेब्रुवारी रोजी पहाटे जालना रोडवरील सिडको उड्डाणपुलाच्या भिंतीला गॅस टँकर धडकल्याने गॅस गळती सुरू झाली। याची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच अग्निशमन विभागाच्या बंबाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले होते। गॅस गळती रोखण्यासाठी पाण्याचा मारा सुरू केला होता। त्यापाठोपाठ महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी तातडीने महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अग्निशमन विभाग, झोन कार्यालयातील कर्मचारी, आरोग्य विभागाचे पथक, रुग्णवाहिकासह डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे पथक, नागरिक मित्र पथक, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी हजर झाले होते। त्यासोबतच सिडको N5 च्या जलकुंभावरून खासगी टँकर भरून घटनास्थळी पाठवले जात होते। जळगाव येथून रेस्क्यू व्हॅन येईपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत साधारणपणे 100 टँकर पाणी आणले गेले होते। दिवसभर महानगरपालिकेच्या विविध विभागातील मनुष्यबळ, यंत्रसामुग्री वापरण्यात आली होती। तातडीने मदत कार्य सुरू केल्यामुळेच शहर मोठ्या दुर्घटनेतून वाचवण्यास यश मिळाले होते। आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये HPCL कंपनीला नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले होते। अग्निशमन विभाग प्रमुख शिवाजी झनझन यांनी गॅस गळती रोखण्यासाठी झालेल्या 9 लाख रुपयांच्या खर्चाची नोटीस बजावली आहे। गुरुवारी महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी अग्निशमन विभाग प्रमुख शिवाजी झनझन यांच्याकडून माहिती घेताच फक्त 9 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची नोटीस बजावल्याबद्दल प्रशासक देखील आश्चर्यचकित झाले। एवढ्याच रकमेची कशी काय नोटीस बजावली? महानगरपालिका प्रशासनाच्या मनुष्यबळाचा झालेला वापर याचा समावेश केला का? यंत्रसामुग्री आणि त्यासाठी लागलेले इंधन या खर्चाचा समावेश केला का? नोटीस देण्यापूर्वी विचारावे असे देखील वाटले नाही का? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती केली आहे। फक्त 9 लाख रुपये वसूल करण्याची नोटीस बजावल्याबद्दल तीव्र नाराजी प्रशासकांनी व्यक्त केली आहे।